लेट्स कंटिन्यू. हा मध्ये व्हिडिओ डिस्कंटिन्यू झाला होता. आपण क्वेश्चन नंबर 4 त्यातला सेकंड क्वेश्चन मध्ये होतो. ओके, हे स्टेटमेंट पी आहे, हे स्टेटमेंट क्यू आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत असे अज्युम केले. आता सेकंड बघा. इफ संडे इज नॉट हॉलिडे, इफ संडे इज नॉट हॉलिडे देन राम स्टडीज ऑन हॉलिडे. इफ संडे इज नॉट हॉलिडे देन राम स्टडीज ऑन हॉलिडे. म्हणजे त्यातला सिम्बॉलिक फॉर्म काय आपण तो पहिल्यांदा बघूया. इफ संडे इज नॉट, इफ देनचा फॉर्म म्हणजे इम्प्लिकेशन. आता संडे इज नॉट हॉलिडे, पण इथं संडे इज हॉलिडेला आपण पी म्हणले, मग संडे इज नॉट हॉलिडे म्हणजे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज देन राम स्टडीज. राम डज नॉट स्टडीला क्यू म्हणले, मग राम स्टडीज म्हणजे काय असणार, तर ते निगेशन ऑफ क्यू असणार. मग आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. आता निगेशन ऑफ पी स्टेटमेंट ट्रू आहे, इम्प्लाइज क्यू ते देखील निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट देखील ट्रू आहे. टीचं निगेशन काय आहे बघा, टीचं निगेशन फॉल्स इम्प्लाइज. परत टीचं निगेशन फॉल्स. इम्प्लिकेशन मध्ये ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. इथे टी इम्प्लाइज एफ असतं तर एफ लिहिलं असतं, अदरवाइज ट्रू लिहिलं. Now third one. Sunday is a holiday and Ram studies on holiday. पहिल्यांदा symbolic form. Sunday is a holiday म्हणजे P and Ram studies on holiday. इथे does not study ला Q म्हणले ना, म्हणजे negation of Q. Truth value पाहिजे आपल्याला. सांगा P स्टेटमेंट कसं आहे, ट्रू इंटरसेक्शन. Q स्टेटमेंट कसं आहे, तर तेही ट्रू आहे. T as it is intersection. Negation of T is false. आणि इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचं. म्हणजे ते कंपाऊंड स्टेटमेंट कसं असलं पाहिजे, फॉल्स असलं पाहिजे. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा. पी स्टेटमेंट दिले तुम्हाला. पी ही SWIMS ही स्विम्स. आणि क्यू स्टेटमेंट दिले तुम्हाला वॉटर इज वॉर्म. वॉटर इज वॉर्म. आणि गिव्ह वर्बल स्टेटमेंट्स फॉर द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स. आता खरं तर पटत नाही आपल्याला. ही स्विम्स हे मुळात ओपन सेंटेन्स आहे, पण त्याने दिलंय ना आता आपल्याला ही स्विम्स. ऍक्च्युली ही जागी काहीतरी नाव येईल, जाऊ दे, त्याला काय आता इलाज नाही. बघा काय लिहायचं आपल्याला, वर्बल फॉर्म लिहायचं. पहिलं त्यांचं सिम्बॉलिक फॉर्म असा आहे, पी बाय कंडिशनल निगेशन ऑफ क्यू असा त्यांचा पहिल्यांदा वर्बल सिम्बॉलिक फॉर्म आहे. मग आता आपल्याला वर्बल फॉर्म लिहायचा आहे. मी नुसतं सांगणार आहे, दोनदा सांगतो. पी बाय कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. बाय कंडिशनलचा अर्थ इफ अँड ओनली इफ, आणि क्यूचं आपल्याला निगेशन पाहिजे. बरोबर आहे. बघा, he swims, ही पी बघा पी, he swims if and only if. आता क्यूचं निगेशन पाहिजे, म्हणजे याचं निगेशन पाहिजे. वॉटर इज नॉट वॉर्म. आन्सर बघा, हे आपल्याला वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं, म्हणजे अल्फाबेट्स मध्ये शब्दात लिहायचं. he swims if and only if water is not warm. हे असं तुम्हाला फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं. सेकंड आता बघा, निगेशन ऑफ ब्रॅकेट मध्ये पी युनियन क्यू. पहिलं तर ब्रॅकेट कडे बघा. ब्रॅकेट मध्ये आयदर ऑर आहे, आयदर ऑर, आणि त्याचं निगेशन आहे. मी पहिल्यांदा आतला पार्ट सांगतो. पी युनियन क्यू म्हणजे हे आणि ह्याच्यात ऑर पाहिजे. बघा, ही स्विम्स ऑर वॉटर इज वॉर्म, हे झालं ब्रॅकेट. आता त्याच्या मागे निगेशनचं साईन आहे. मग असं म्हणू शकतो, इट इज नॉट ट्रू दॅट किंवा इट इज फॉल्स दॅट, काही चालेल. इट इज नॉट द फॅक्ट दॅट असं म्हणलं तरी चालेल. इट इज नॉट ट्रू दॅट ही स्विम्स ऑर वॉटर इज वॉर्म. हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, वर्बल फॉर्म असेल. थर्ड, क्यू इम्प्लाइज पी. म्हणजे इफ क्यू
then P. If Q, then P. If water is warm, then he swims. If water is warm, then he swims. आणि चौथा Q intersection negation of P. Q and किंवा but किंवा yet काय जे तिथे कन्व्हिनियंट असेल ते हे and आहे थोडक्यात आता negation of P. बघा Q water is warm and ह्याचं negation आहे he does not swim. SWIM. water is warm and he does not swim पेक्षा कन्व्हिनियंट काय water is warm but he does not swim. water is warm but he does not swim. and किंवा but पैकी काही वापरलं तरी चालू शकतं. ओके ओके आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. If P and Q are true, P and Q are true, R and S are false, R and S are false, then find the truth value of each of the following compound statement. P and Q हे दोन स्टेटमेंट्स ट्रू आहेत, R आणि S हे दोन स्टेटमेंट फॉल्स आहेत. तर त्यांनी खाली दिलेले जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असं तुम्हाला त्यांनी विचारलं. एक 5-6 क्वेश्चन आहेत, त्यातले मी 2-3 तुम्हाला करून दाखवणार आणि उरलेले 2-3 तुम्ही स्वतः करायचे. ओके फार सोपं असतं. पहिलं बघा P इंटरसेक्शन ब्रॅकेट मध्ये Q इंटरसेक्शन R त्यातलं फर्स्ट वन बघा ट्रूथ व्हॅल्यू सांगा. P स्टेटमेंट कसं आहे ट्रू इंटरसेक्शन. Q स्टेटमेंट कसं आहे Q ट्रू इंटरसेक्शन. R स्टेटमेंट कसं आहे R तर ते फॉल्स आहे. नेहमी लक्षात ठेवा पहिल्यांदा निगेशन्स किंवा ब्रॅकेट जे पहिलं दिसेल ते सॉल्व्ह करायचं. आता याच्यात कुठं निगेशन होतं का आपल्याला पहिल्या स्टेटमेंटमध्ये नव्हतं. मग आता पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. P ॲज इट इज इंटरसेक्शन ॲज इट इज. आता या दोघांचं इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. या दोघांमध्ये एक तरी फॉल्स आहे की नाही ज्याचा आन्सर फॉल्स. त्यासाठी तो मागचा व्हिडिओ सारखा बघा ज्यात मी तुम्हाला युनियन करता इंटरसेक्शन करता इम्प्लिकेशन करता आणि बाय कंडिशनल करता ट्रूथ टेबल्स कसे लक्षात ठेवायचे हे सांगितलेले. पुन्हा इंटरसेक्शन मध्ये दोघांपैकी एक जरी फॉल्स असेल तरी फॉल्स म्हणजे फायनल आन्सर फॉल्स. या प्रकारे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स करायचे. आता मी यातले फक्त मोठमोठाले जे आहेत ते थोडे अवघड आहेत ते करून दाखवतो. ओके त्यातला आता थर्ड पाहूया आपण. थर्ड क्वेश्चन मी स्टेटमेंट लिहून घेतलेलं आहे. P Q दोन्ही ट्रू आहेत, R S दोन्ही फॉल्स आहेत. या स्टेटमेंटची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू विचारते. मग पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू इज इक्वल टू निगेशनचं साइन ॲज इट इज राउंड ब्रॅकेट निगेशन ऑफ P. P स्टेटमेंट कसं आहे तुमचं ट्रू आहे. युनियन S कसं आहे फॉल्स ब्रॅकेट कंप्लीट. इंटरसेक्शन ब्रॅकेट निगेशन ऑफ Q स्टेटमेंट कसं आहे तर ट्रू आहे. इंटरसेक्शन R कसं स्टेटमेंट आहे फॉल्स ब्रॅकेट कंप्लीट. पहिले हे स्टेटमेंट्स तिथे कसे दिलेत ते आधी रिप्लेस करायचे. इज इक्विव्हॅलेंट टू निगेशनचं साइन ॲज इट इज. हा सांगा राउंड ब्रॅकेट मध्ये टीचं निगेशन कसं असणार फॉल्स. पहिले सगळे निगेशन्स आपले सोडून घ्यायचे. युनियन F ॲज इट इज. इंटरसेक्शन पुन्हा टीचं निगेशन कसं असणार फॉल्स. इंटरसेक्शन पुढचं फॉल्स ॲज इट इज. निगेशन हा युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू. इथे आता ब्रॅकेट सोडवायचं. इथे ट्रू आहे का नाही याचा आन्सर फॉल्स. युनियन हे इंटरसेक्शन ॲज इट इज. पुन्हा इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. मग इथे सगळेच फॉल्स आहेत. पुन्हा निगेशन ऑफ सांगा दोघांचं इंटरसेक्शन आहे. इंटरसेक्शन मध्ये एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आणि आता फॉल्सचं निगेशन कसं असणार ट्रू असणार. क्वेश्चन नंबर 5 त्यातलाच फिफ्थ ट्रूथ व्हॅल्यू स्क्वेअर ब्रॅकेट ग्राउंड. टी स्टेटमेंट कसं आहे
ट्रू, युनियन. एस कसं आहे, एस तर ते फॉल्स. इम्प्लाइज काय, हे आर कसं आहे, फॉल्स. ब्रॅकेट कम्प्लीट. युनियन, पुन्हा निगेशन ऑफ ब्रॅकेट, पुन्हा निगेशन, राऊंड ब्रॅकेट. पी इम्प्लाइज क्यू, पी कसं आहे, ट्रू आहे. इम्प्लाइज क्यू कसं आहे, ट्रू आहे. युनियन एस कसं आहे, फॉल्स. ओके, इज इक्विव्हॅलेंट. चला पहिले याच्यात या ब्रॅकेटमध्ये इथं कुठं निगेशन वगैरे आहे का, नाही. आपण हे सोडून घेऊ. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू इम्प्लाइज हे समोरचं एफ ॲज इट इज. युनियनचा सिम्बॉल, बाहेरचा निगेशनचा सिम्बॉल ॲज इट इज. आता आतला निगेशनचा सिम्बॉल ॲज इट इज. मला सांगा, ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ, रिमेनिंग ऑल आर ट्रू. म्हणजे टी इम्प्लाइज एफ आहे का, नाही. याचा अर्थ ते ट्रू असलं पाहिजे. युनियन समोरचा एफ ॲज इट इज. बघा, ओनली टी इम्प्लाइज एफ इज एफ म्हणजे हे झालं एफ. युनियनचा सिम्बॉल ॲज इट इज. निगेशन ॲज इट इज. आता राऊंड ब्रॅकेट पण चालेल. बघा, टीचं निगेशन फॉल्स, युनियन फॉल्स. एफ ॲज इट इज. युनियन हा निगेशन ऑफ. युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, इथं नाही म्हणजे याचा अर्थ फॉल्स. इज इक्विव्हॅलेंट टू एफ ॲज इट इज. युनियन सांगा, फॉल्सचं निगेशन काय, तर ट्रू. आता युनियन मध्ये एक जरी ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे फायनल आन्सर ट्रू असलं पाहिजे. या प्रकारे उरलेले 2 क्वेश्चन्स पूर्ण करा आणि एक्सरसाइज 1.4 हा सगळ्याच्या सगळा पूर्ण करा. ओके, आणि मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, हा लेसन असा आहे, हा सतत वाचायचा लेसन आहे. मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला, हा लेसन वेळ मिळेल तेव्हा ह्याच्यात वाचत राहा. मागचा पार्ट, तिथले सॉल्ड एक्झाम्पल बघा. तुम्हाला भरपूर वेळ आता, तेव्हा हे पाहत राहा न विसरता. जे डाऊट्स असतील ते मला पर्सनल अकाउंटवरती न विसरता टाकत जावा. तुमच्यातले ठराविक 1-2 मुलं, एखाद दुसरी मुलं आहेत तेच फक्त, किंवा एखादी मुलगी पण आहे एखाद दुसरी, तेच फक्त मला डाऊट्स विचारतात. तर बाकीचे सगळे लोक, तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या मला पर्सनल अकाउंटला टाकायच्या आहेत तुम्हाला. त्यामुळे काहीच अडचण येता कामा नये. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले जातील. ओके.